नमस्कार मैत्रिणींनो, आज बनवूयात मस्त खमंग कुरकुरीत अशी आळूवडी, जी की कोणीही अगदी सहज बनवू शकेल. आणि अशा पद्धतीने बनवणार आहोत की खायला तर आवडेल आणि गळ्यामध्ये देखील अजिबातच खाजणार नाही. आणि परफेक्ट अशी लेअर सुटलेली आळूवडी आज इथे बनवायची आहे. तर खूप सोपी पद्धत आहे, काहीही रॉकेट सायन्स नाही आहे. थोडंसं काळजीपूर्वक जर रेसिपी केली तर अजिबात बिघडणार देखील नाही. तर मी तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. ह्यासाठी आळूची पानं सगळ्यात आधी स्वच्छ धुवून घ्यायची, त्याचे देठ काढायचे आणि त्यानंतर पुसून घ्यायचे आणि चाकूच्या साह्याने ह्या ज्या शिरा असतात ह्या देखील काढून घ्यायच्या आहेत. यामुळे आळूवडी खायला तर छान लागतेच आणि घशामध्ये खाजल्या जात नाही. त्यामुळे ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. आता हे देठ काढून घेतल्याच्या नंतर लाटणं घ्यायचं आणि ह्यावर अलगद असं लाटणं फिरवायचं, जेणेकरून ह्या ज्या शिरा असतात त्या सगळ्या दबल्या जातात. तर ह्याच पद्धतीने सगळे आळूचे पानं आहेत त्याला असं लाटून त्याचे देठ आपण मऊ करून घेतलेले आहेत. आता मिक्सरच्या जारमध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या, लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर आणि जिरं घालून याचं वाटण करून घ्यायचं आहे. आता हे साईडला ठेवायचं. एक वाटी घ्यायची, त्यामध्ये पाणी घ्यायचं, त्यामध्ये चिंचेची पावडर आणि थोडासा गूळ घालायचा. आता मी चिंचेची पावडर वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवते म्हणून मी पावडर घातली आहे. तुम्ही चिंच भिजत घालून चिंच गुळाचा कोळ इथे घ्यायचा आहे. आता ही पावडर जर अशी बनवून ठेवली ना तर कुठल्याही रेसिपीमध्ये पटकन टाकायला सोपी पडते. आता बेसन पीठ घ्यायचं एका बाउलमध्ये आणि त्यामध्ये तांदळाचं पीठ घालून घ्यायचं. तांदळाच्या पिठामुळे याला छान असा कुरकुरीतपणा येतो. वडी खूप क्रिस्पी होते, त्यामुळे तांदळाचं पीठ आवर्जून टाकायचं आहे. तर जेवढं बेसन पीठ घेतलेलं आहे त्याच्या अंदाजानुसार यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं. ओवा घ्यायचा, हातावर क्रश करून यामध्ये घालून घ्यायचा. ओव्यामुळे चव तर छान येते आणि डाळीच्या पिठाचा पदार्थ बनवताना शक्यतोवर त्यामध्ये ओवा घालायचाच. भरपूर असे पांढरे तीळ घालून घ्यायचे. चवीपुरतं लाल तिखट घालायचं, हळद घालायची, धण्याची पावडर घालायची. आता हिरवी मिरची आपण यामध्ये घालणार आहोत, त्यानुसारच लाल मिरची पावडरचं प्रमाण म्हणजे लाल तिखटाचं प्रमाण इथे ॲडजस्ट करायचं. चवीपुरतं मीठ घालायचं. आता त्यानंतर जी हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट आहे ती घालून घ्यायची. ती जर जास्त वाटत असेल तर जेवढी आवश्यक वाटते तेवढीच घाला. सगळेच घालणं काही कंपल्सरी नाही आहे. तिखटाचं जे प्रमाण आहे तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता चिंच गुळाचा जो कोळ आहे तो यामध्ये घालून घ्यायचा. चिंच जेवढी घेतली तेवढाच गूळ घ्यायचा, म्हणजे आंबट गोडाचं प्रमाण बॅलन्स राहतं. खूप आंबटही होत नाही आणि खूप गोडही होत नाही. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. चमच्याच्या साह्याने किंवा हाताच्या साह्याने तुमच्या कन्व्हिनियंटप्रमाणे तुम्ही करून घेऊ शकता. आवश्यकतेनुसार थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालायचं आणि याचं छान असं घट्टसर बॅटर करायचं. खूप घट्ट नाही करायचं आहे. साधारणपणे कन्सिस्टन्सी मी तुम्हाला सगळ्यात शेवटी दाखवणार आहे. कारण तुम्ही जर हे बॅटर खूप घट्ट केलं तर ती वडी खाताना घशामध्ये त्याचा टोटरा बसेल किंवा घशात दाटल्या जाईल. त्यामुळे ही स्टेप व्यवस्थितपणे आपल्याला करायची. आता दुसरीकडे स्टीमरमध्ये पाणी घालून उकळण्यासाठी ठेवायचं. आता स्टीमरच्या जाळीला तेल लावून ग्रीस करून आधीच ठेवायचं. आता अळूची पानं घ्यायची आणि त्याला ह्या पद्धतीने हे बेसन पीठ लावून घ्यायचं. खूप जाड लेअर नाही द्यायची आहे, कारण मग ते पिठाळ लागतं आणि जशी हवी तशी टेस्ट येत नाही. त्यामुळे साधारणपणे अशी लेअर आपल्याला द्यायची आहे. तुम्ही जर खूप पीठ पातळ केलं तर याला व्यवस्थित प्रॉपर लावता येणार नाही आणि यावर बसणार देखील नाही. त्यामुळे बेसन पिठाची जी कन्सिस्टन्सी आहे ती खूप जास्त मॅटर करते. आता यावर अपोजिट डिरेक्शनमध्ये दुसरं पान ठेवायचं आणि सेम पद्धतीने याला देखील बेसन पीठ इथे लावून घ्यायचं आहे. तर तुम्हाला जर ह्या वड्या अशा बनवायच्या असतील तर ह्या पद्धतीने नक्की बनवा. अगदी मस्त होतात, तोंडी लावण्यासाठी छान आहे आणि श्रावण महिन्यामध्ये तर अळूच्या पानाच्या वड्या आवर्जून बनवल्या जातात. आता सगळीकडे पीठ लावून घेतलेलं आहे. तर आपण आता याला असं फोल्ड मारणार आहोत चारी साईडनी. तर ह्या पद्धतीने असा फोल्ड मारायचा, म्हणजे याचा रोल व्यवस्थित गुंडाळला जातो आणि त्याच्यानंतर मग फोल्ड मारल्यानंतरच ह्याचा रोल आपल्याला इथे बनवून घ्यायचा आहे. तर आता याला थोडंसं पीठ लावायचं, म्हणजे रोल व्यवस्थित चिटकून राहतो. अगदी हलक्या हाताने आपल्याला हा रोल इथे बनवून घ्यायचा आहे. खूप
असं जोरात दाबण्याची वगैरे काही गरज नाही. थोडी थोडी पिठाची लेअर दिली ना तर रोल अगदी व्यवस्थित बनला जातो. ह्याच पद्धतीने मी सगळे रोल इथे बनवून घेणार आहे. इथे मी 2 पानाचाच एक रोल केला आहे, कारण पानं खूप मोठी मोठी होती. पानं छोटी असतील तर 3 किंवा 4 पानं तुम्ही आरामात घेऊ शकता. वरून देखील पिठाची एक लेअर द्यायची आणि त्यानंतर सगळे रोल बनवून झाल्यावर याला व्यवस्थित आपण स्टीमरमध्ये स्टीम देऊन घेणार आहोत. तर ह्याच पद्धतीने सगळे रोल बनवून घेतले आणि स्टीमरमध्ये ठेवून आता आपल्याला घ्यायचे. पाण्याला उकळी आली की साधारणपणे 15 मिनिटभर याला आपल्याला वाफवून घ्यायचं आहे, म्हणजेच स्टीम देऊन घ्यायची आहे. आता 15 मिनिटानंतर आपण ह्या वड्या काढून घेणार आहोत. याला थंड करून घ्यायचं आहे आणि मगच पुढची प्रोसेस करायची. ह्या वड्या जर तुम्हाला तळून खायच्या नसतील तर तुम्ही शॅलो फ्राय करू शकता, फ्रायरमध्ये देखील बनवू शकता किंवा अगदी पोळ्या झाल्यानंतर तव्यावर देखील थोडंसं तेल टाकून ह्या शॅलो फ्राय केल्या तरी देखील छान लागतात. आता चाकू घालून बघितलं आहे, वड्या अगदी प्रॉपर स्टीम झालेल्या आहेत. चाकू एकदम प्लेन निघला की समजायचं वड्या प्रॉपर झालेल्या आहेत. थोडंसं पीठ राहिलं तर आतून त्या थोड्याशा कच्च्या राहिलेल्या असतात आणि ही पानं थोडीशी काळवंडली तरी देखील समजून घ्यायचं की वड्या अगदी प्रॉपर स्टीम झालेल्या आहेत. पाण्याचा रंग थोडा काळसर येतो. आता ह्या वड्या थंड झाल्यानंतर कट करून घ्यायच्या एक अर्धा ते पाऊण तासानंतर आणि तुम्ही बघू शकता वड्या व्यवस्थित प्रॉपर तयार झाल्या की अगदी छान अशा कट होतात. कुठेही काही त्याच्यामध्ये असं शेप वगैरे त्याचा आऊट होत नाही आणि अतिशय परफेक्ट अशा वड्या इथे आपल्याला बनवून तयार झालेल्या आहेत. आता याला आपण तेलामध्ये डीप फ्राय करून घेणार आहोत. तर कढईमध्ये तेल घालायचं, तेल छान गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर ह्या वड्या आपल्याला इथे मस्तपैकी कुरकुरीत होईपर्यंत, सोनेरी रंगावर येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. तर तुम्हाला हव्या त्या पद्धतीने तुम्ही ह्या वड्या बनवू शकता. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या तुम्ही वाफवून घेतल्यानंतर आता तळण्याच्या आधीची जी प्रोसेस होती, अगदी तशा वाफवलेल्या जरी खाल्ल्या तरी देखील एकदम मस्त लागतात. त्याची अजून एक पद्धत म्हणजे एक पॅन घ्यायचा, त्यामध्ये तेल घालायचं, जिरं घालायची, मोहरी घालायची, थोडीशी तीळ घालायची आणि ह्या वड्या त्या तेलामध्ये टाकायच्या आणि खालीवर खालीवर करून व्यवस्थित अशा परतून घ्यायच्या. तशा देखील अगदी भन्नाट लागतात आणि त्यावर थोडासा चाट मसाला, आमचूर पावडर टाकलं तर मग तर बघायलाच नको. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या खाजल्या जातात, तर चिंचगूळ आपण त्यासाठीच यामध्ये ॲड केलेला आहे. चिंचगूळ वापरायचा नसेल तर थोडासा लिंबाचा रस घातला तरी देखील काहीच हरकत नाही. त्या वड्या अजिबात घशामध्ये खाजल्या जात नाही आणि टेस्टही बॅलन्स राहते. तर ह्याच पद्धतीने मी सगळ्या वड्या इथे आता तळून घेणार आहे. मैत्रिणींनो, रेसिपी नक्की ट्राय करा. कशी वाटली कमेंट करून सांगा आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला जर एखादी पर्टिक्युलर रेसिपी माझ्या चॅनलवर बघायला आवडणार असेल किंवा पाहायची इच्छा असेल तर कमेंट करून सांगा की आम्हाला ही रेसिपी करून दाखवा. मी नक्कीच ती रेसिपी करून दाखवण्याचा प्रयत्न करेल. तर मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकता कलर अतिशय सुंदर आलेला आहे आणि खायला म्हणाल तर अगदी अप्रतिम अशी चव इथे अळूवडीची झालेली आहे. आता ह्या तळून झाल्या की मी याला एका प्लेटमध्ये काढून घेते. थोडंसं एक्स्ट्राचं ऑइल जर तुम्हाला वाटत असेल तर टिश्यू पेपरवर ठेवा, सगळं एक्स्ट्राचं ऑइल ॲटोमॅटिक निघून जाईल. तर आता ह्याच पद्धतीने मी सगळ्या वड्या इथे तळून घेणार आहे. आता ह्या तळून घेतलेल्या प्लेटमध्ये इथे काढून घेते आहे. तर मैत्रिणींनो, रेसिपी नक्की ट्राय करा. कशी वाटली कमेंट करून सांगा. भेटूया अशाच एका छानशा नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.